आजपासून आझाद मैदानात जैन समुदायाचं उपोषण आहे। कबूतरखान्यांसंदर्भात जैन समाज उपोषण करेल। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली हे उपोषण होणार आहे। सुरुवातीला कुलाबा या ठिकाणी जैन मंदिर जे आहे तिथून ते आझाद मैदान पर्यंत मोर्चा निघेल। या मोर्चानंतर आझाद मैदानावर या उपोषणाला सुरुवात होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, बरोबर 8 वाजता खरं तर या उपोषणाला सुरुवात होणार आहे। कुलाबापासून आझाद मैदानापर्यंत काहीसा मोर्चा निघेल आणि त्यानंतर हे उपोषण सुरू होईल। काय सध्या ग्राउंडवर स्थिती आहे? हा जो कबुतरांचा मुद्दा आहे तो गेले अनेक दिवस गाजतोय। महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला पाहायला मिळतोय। मात्र एक नक्की की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला, त्यानंतर कोर्टाने देखील त्याच्यावर निर्णय दिला। जे महत्त्वाचे कबूतरखाने आहेत ते बंद करायला सांगितले। डॉक्टरांचे देखील तसेच सल्ले आहेत की कबुतरांमुळे प्रचंड आजार होतात। मात्र ह्या सगळ्यानंतर देखील जैन समाज जो आहे तो कुठेतरी एकवटलेला पाहायला मिळाला होता। आंदोलन देखील कबूतरखान्यावर करण्यात आली होती। ज्यावेळेला कबूतरखाना दादरचा बंद करण्यात आला होता त्यावेळेला त्याच्यानंतर जर बघितलं तर आता निलेश चंद्र मुनी जे आहेत ते कबूतर खाना सुरू करावा या मुद्द्यावर ठाम आहेत। मात्र एक शिष्टमंडळ जे आहे ते महापालिका आयुक्त भूषण गगरानी जे आहेत त्यांना भेटून आलेले आहेत आणि त्यानंतर मुंबईतल्या काही 4 जागा आहेत अशा जिथे कबूतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये खाणं घालण्यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली आहे। मात्र त्यानंतर जे जैन मंडळी आहेत त्यांनी या सगळ्याला समर्थन देत निलेश मुनींचा जो पाठिंबा आहे तो थोड्या प्रमाणात कमी केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज निलेश मुनी आझाद मैदानावर उपोषण तर करणार आहेत, मात्र जैन समाज जो आहे तो त्यांच्याबरोबर किती मोठ्या प्रमाणात येतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि या उपोषणामधनं काही सिद्ध होणार आहे का? कारण ही जी परमिशन आहे बंद करायची कबूतरखाना दादरचा, ती परमिशन कोर्टाने दिलेली आहे। त्याच्यामुळे कोर्टाची परमिशन तर डावलता येऊ शकत नाही जोपर्यंत सुनावणी पुढची होत नाही। त्यामुळे या सगळ्याला नेमकं काय वळण लागतंय हे बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। लाघवी, अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।